तर राष्ट्रपतींच्या दौऱ्यालाही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका बसलाय। लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये आज राष्ट्रपतींच्या हस्ते विविध शासकीय योजनांचं उद्घाटन होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी एसटीच्या 600 बसेसचं नियोजन करण्यात आलं होतं। मात्र संपामुळे यातल्या केवळ 250 बसेसच उपलब्ध झालेल्या आहेत। त्यामुळे एक प्रकारे राष्ट्रपतींच्या दौऱ्याला सुद्धा याचा फटका बसलेला आहे, कार्यक्रमाला फटका बसलेला आहे। एसटीच्या 600 ऐवजी आता केवळ 250 बसेस दाखल होणार आहेत। लातूरच्या उदगीरमध्ये विविध शासकीय योजनांचं उद्घाटन होणार होतं आणि या कार्यक्रमाला एसटी बसेसमधून लोक येणार होते। मात्र या एसटी बसेस आता रद्द झालेल्या आहेत आणि 600 पैकी केवळ 250 बसेस उपलब्ध आहेत। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बाळकुंदे यांनी। उदगीरमध्ये द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्याचं नियोजनासाठी 600 बसगाड्याचं नियोजन करण्यात आलं होतं। आपण पाहू शकता की हे बसगाड्या ज्या आहेत त्या आता उदगीरच्या दिशेने निघालेल्या आहेत, पण जे एसटी महामंडळाने जे कर्मचाऱ्यांनी जे संप पुकारला त्याचा फटका या दौऱ्याला बसल्याचं पाहायला मिळते। कारण 600 बसेसपैकी फक्त 250 बसेस या इथं दाखल झालेल्या आहेत। आपण ड्रायव्हर आहेत आपले, काय सांगाल, तुम्ही संपात सहभागी नाही का? संपात सहभागी आहोत सर आम्ही, पण हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरल्या बस असल्यामुळं त्याच्यामुळं आम्हाला ही ड्युटी आहेत। त्याच्यामुळं आम्ही ते उदगीरच्या रूटवर गाड्या घेऊन चालाव। पण संपामध्ये सहभागी असून सर आमची एक मागणी आहे की एसटी कर्मचाऱ्याचा विचार केला पाहिजे या सर्व नेते लोकांनी। राष्ट्रपतीच्या दौऱ्याला एसटी कर्मचाऱ्याच्या संपाचा फटका हा बसल्याचं पाहायला मिळत आहे। वैभव बाळकुंदे, जी मीडिया, लातूर।